नमस्कार, मी सायली. जितेंद्र घोडके अर्थातच पुण्यातील सुप्रसिद्ध सराव व्यावसायिक. मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचंच असेल. यंदा या पेढीचे 100वे वर्ष. आज आपल्या बरोबर आहे जितेंद्र दादा, म्हणजेच 100 वर्ष जुन्या विश्वसनीय सुवर्ण पेढीचे 5व्या पिढीचे संचालक, अर्थातच जितेंद्र दादा. नमस्कार दादा. नमस्कार. श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ या पेढीशिवाय कुठेच मिळत नाही. याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघ बेटा सायली, या अंगठीची एक परंपरा आहे. अच्छा. जी आता माझ्या 5व्या जनरेशन पर्यंत आलेली आहे. अच्छा. विणीपर्यंत. अच्छा. याचं शास्त्र हे पूर्ण मल्याळी आहे, केरळमध्ये. ही लोक ना, मल्याळी लोक. तू केरळला गेलीस का कधी? हो. तुला एक जाणवलं असेल की एक तर ती मंडळी त्यांच्याच भाषेत बोलायला लावतात, नाही तर आपल्याला इंग्रजी बोलायला लावतात. बरोबर. म्हणजे ते आपली भाषा सुद्धा ते शेअर आपली स्वीकारत नाहीत, शेअर नाही अगदी करत. बरोबर. त्यांचं शास्त्र पण ते शेअर नाही करत. तू कुठल्याही मल्याळी माणसं जातात पाहिलंच ना, तर ती अंगठी तुला दिसेल. त्याला विचारलंस ना तू, हे काय? तर तो कॅज्युअल सांगतो, नाही नाही मम्मा ने भेजा आहे, प्रॉस्पेरिटीली आहे, पण तो शास्त्र कधी सांगणार नाही. आमच्या पूर्वजांना अच्छा. या अंगठीची महती किंवा याचं शास्त्र हे एका मल्याळी महिलेने सांगितलं. अच्छा. त्यावेळेला आमच्या घराण्याकडनं त्यांना एक वचन देण्यात आलेलं आहे, कारण हे पिढ्यानपिढ्या चालणार आहे ना त्यांचं काम. हो हो. सो आमच्या घराण्याकडनं त्यांना एक वचन दिलेलं आहे की ह्या अंगठीचा वापर आम्ही कुठलाही व्यावसायिक हेतू ठेवून नफा मिळवणे किंवा त्यातनं पैसे कमवणे अच्छा. यासाठी करणार नाहीये, आणि हे आम्ही उत्कर्षाने पाळतो. अच्छा. म्हणूनच त्याचं हे पावित्र्य टिकून आहे. अच्छा. तर मग दादा, गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने माहिती सांगू शकाल का? हो, नक्कीच. त्याशिवाय लोकांना कळणार कसं बरोबर. की या अंगठीचं महात्म्य काय बरोबर. आणि त्याच्यापासून काय फायदे आहेत. हल्ली आमच्या ना लहानपणी ना, आम्हाला काही शाळेत असताना गुगल वगैरे नव्हतं. बरोबर. सो गाईड मिळायचं. बरोबर. तर आता गुगल आहे. हो. गुगलवर गेल्यानंतर याची माहिती तुम्हाला मिळते. याला केरळमध्ये मल्याळी शब्द आहे अंगठीला. अच्छा. येनाई मुडीरिंग. नाव नीट अवघड आहे जरा. हो. येनाई मुडीरिंग. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा इतर लोकांना, सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून त्याचं आम्ही गजांत लक्ष्मी अंगठी अच्छा. हे नाव ठेवलेलं. अच्छा. बरं, पण दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी धारण करावी, पण आपण अमावस्येला तर अशुभ मानला जातो ना आपल्या इथे. कारण आपल्याकडे ना अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या डोक्यात अनेक गैरसमजींचा पडीमार करून असं भरलेलं आहे. हो. की अमावस्या वाईट, बरोबर. पौर्णिमा आहे. बरोबर. मला सांग, भारताचा सगळ्यात मोठा सण कोणता आहे? दीपावली. बरोबर. किती दिवस असते? आपण 5 दिवस तरी बरोबर. साधारणतः. बरोबर. त्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस कोणता आहे? लक्ष्मीपूजन. कुठल्या दिवशी येतात बेटा? अमावस्येच्या दिवशी. हा, अमावस्या वाईट कशी असू शकते? बरोबरच. तुम्ही त्या दिवशी नवीन कपडे घालता, अगदी छान सगळीकडे, बरोबर आहे ना? बरोबर. सजवता, फटाकडे वाजवता, पणत्या लावतात. बरोबर. अमावस्या ही वाईट नाहीये. साऊथला अमावस्येला सोन्याचे दिवे लावले जातात. बापरे. हो, बापरे नाही, अरे वा. आपण द्रविड नाही आहोत, आपण आर्यन आहोत. बरोबर. आपण बाहेर आलोत. हो. आणि खरे भारतीय ते द्रविड आहेत. सो हे शास्त्र साऊथला माहिती आहे. वरती कर्नाटकच्या वरती हे शास्त्र आलंच नाहीये. एक माझी नम्र विनंती आहे सर्वांना, लवकर अंगठी घेतली म्हणून कधीही मध्ये आधी घालायचं मोह टाळा. त्याचे इफेक्ट्स पाहिजे असतील तर त्या ठराविक दिवशी, म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला पूर्ण 24 तास पण आपल्याकडे नाही येत. फक्त एक प्रहर, 1.5 ते 2 तास, त्यात तो 5 ते 10 मिनिटाचा विधी आहे. तो मनापासून श्रद्धेने करा.
फरक तुम्हाला जाणवेल. श्री गजांत लक्ष्मी अंगठी याबद्दल तुम्ही विस्ताराने माहिती सांगू शकाल का? मी फार विस्ताराने नाही सांगणार ही गोष्ट. जी लोक आमच्याकडनं अंगठी घेतात अच्छा. त्याच वेळेला त्याचं पूजन कशी करायचंय, तो विधी काय करायचा आहे, अच्छा. त्याची एक पद्धत काय धारण करायची, हो. वर्षभर याचा मुहूर्त नसतो. ही बरोबर. अंगठी कधी आला त्यांनी कधी घेतली, त्यांनी कधी घेतली, अच्छा. कुठल्याही कुठं घातली असं नाही. हे संपूर्ण शास्त्र वेगळं आहे. अच्छा. पहिली गोष्ट मला सांग, पुण्यात इव्हन महाराष्ट्रात, इनफॅक्ट भारतात हा. कुठला असा सराफ असेल की जो म्हणतो मी तुम्हाला सोन्याची अंगठी देणार नाही, काही नाही. कोणी असू शकतं असं? नाही. मी येतो सराफ. कारण या शास्त्राप्रमाणे ही अंगठी प्रथम हा. सुवर्ण धातूमध्ये करण्याची पद्धत नाही. ताम्र म्हणजे तांब तांब. माझ्या बोटात दिसेल तुला. अच्छा. ओके. हा. रजत चांदी. चांदी. आणि हल्ली आम्ही पंचधातूमध्ये पण करायला सुरुवात केली गेली 4-5 वर्ष. ही अंगठी एवढी फेमस झाली हा. किंवा त्याचे फायदे लोकांना इतके स्प्लिट फायदे ज्यांना झाले ते इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी मागणी झाली सुरू की मुंबईकडनं आणि समुद्र किनाऱ्याकडे कोकणातली मंडळी आमच्याकडे पार यायला लागली. अरे वा. पण जिथे समुद्र आहे तिथे चांदी काही पडते आर्द्रतेमुळे. हो हो. सो मी त्यांच्यासाठी पंचधातूच्या पण याळ केले. आणि मला आश्चर्य वाटतं, मी सराफ आहे, आता सराफाला सोने चांदीचं कौतुक नसतं, मी तांब्याची घालतो. तर माझ्या पोटातली बघून यावर मग अनेक वर्ष जाते तुमच्या हातात पोट चांगली दिसते अंगठी, आम्हाला तांब्याची पण द्या. मी त्यावेळेस सांगतो त्यांना की धातूला महत्व शून्य आहे. हा. प्रथम वर्षी मी तुम्हाला सोन्याची अंगठी देणार नाही. त्याच्यानं अनेक वेळेला वादही होतात आमचे क्लायंट. म्हणजे मी नाही घालत, ते घालतात की तुम्ही सोनं ते आम्हाला पैसे देतोय, आम्ही तुम्हाला सोनं विकायला काय प्रॉब्लेम. म्हणतो नाही ना, बाकीच्या डिझाईन्सच्या 500 अंगठ्या दाखवतो त्या डिझाईनच्या घ्या, पण गजांत लक्ष्मी अंगठी, श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या वर्षी सोन्यामध्ये देणार नाही मी. अच्छा. ती इतर धातूमध्ये घ्या, पुढच्या वर्षी तुम्ही सोन्याची करा. अच्छा. मी म्हणतो असं की साधी कॅज्युअल म्हणतो की चमचाभर औषध तर घेऊन पहा तुम्ही. तुम्हाला पटलं, पोटाला तुमच्या पचलं, तुमच्यात त्याचा उपाय जाणवला की तुम्ही पुढच्या वर्षी येणार सोन्याची करायला. बरं दादा, ही अंगठी कोणी कुठल्या धातूची घालावी असे काही नियम आहे का? हे सांगितलं ना तुला. हा. प्रथम वर्षी सोन्याची नाही. अच्छा. इतर धातूमध्ये. आता धातू किती राहिलेत आपल्याकडे? तांब, तांब, चांदी, चांदी. पण आता कोकणातली, मुंबईची एवढी ग्राहकांची संख्या वाढली, त्यामुळे आम्ही पंचधातूमध्ये करायला सुरुवात केली. कारण चांदीची अंगठी ही मुंबईच्या हवामानाला किंवा कोकणात समुद्राच्या जवळ ही काळी पडते आर्द्रतेमुळे. बरोबर. सो आम्ही पंचधातूमध्ये सुरुवात केली. अच्छा. आणि आश्चर्य वाटेल, तुम्ही इथं सराफ आहे माझ्या बोटातली अंगठी, मी तर अगदी प्लॅटिनियम मध्ये करायला पाहिजे. ही माझ्या 35 वर्षापूर्वी आजोबांनी दिलेली अंगठी जशी आहे तशी तांब्यात आहे अजून. बापरे. आणि माझ्या बोटातली बघून हल्ली लोक दादा तुमच्या हातात छान दिसते, मला तांब्याची देत. यात महत्वाचा काय, धातू नाहीये. यात महत्वाचा आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये असलेला घटक पदार्थ, बरोबर, जो अत्यंत दुर्मिळ असतो. हो. हा, प्रथम वर्षी नक्कीच आम्ही तुम्हाला सोन्याची अंगठी देणार नाहीये. तुम्ही कितीही लाखो रुपये आमच्या समोर ठेवा, मी देणार नाहीये तुम्हाला. कारण तसंच म्हटलं ना मग तुला, सांगितलं मी तुला मगाशी की आमच्या घराण्याकडनं तसं वचन दिलं गेलेलं आहे की ह्या शास्त्राप्रमाणेच आम्ही असं काम करणार आहोत. व्यवसाय नाही, व्यापार नाही, आमचं मूळ काम आहे सोनं, चांदी, हिरे, मोती. पण आता काय झालंय, माझ्या पिढीपर्यंत हे शास्त्र जेव्हा आलं तेव्हा याचं प्रमाण कमी होतं. पण आता हे इतकं स्प्लिट झालंय सगळीकडे की आता मागणी वाढली खूप, मुंबईकडनं, कोकणातनं. सो चांदीची आम्ही अंगठी समुद्रकाठी असणाऱ्या लोकांना देत नाही, कारण काळी पडली तो माझं नाव खराब व्हायला नको. बरोबर. त्यात चांदीचा दोष नाहीये, तो आर्द्रतेचा, समुद्राचा दोष. ह्याच्यात महत्वाचा भाग आहे तो या अंगठीतला हा घटक पदार्थ अत्यंत दुर्मिळ आहे. अच्छा दादा, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली पाहिजे का? का नाही करायची? मला कळलाय तुझा प्रश्न. हो. आडमार्गाने बांधलेला तू असं कानामागून म्हटलं असं बाण मारलायस, बरोबर ना? बरोबर बरोबर. बेटा लक्षात ठेव, तुझा प्रश्न हाच आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स, लेडीज प्रॉब्लेम्स. अगदी बरोबर. हे नैसर्गिक आहे की नाही? हो दादा. त्यांनी दिलं देवानी. बरोबर. चुकीची गोष्ट तो देत नाही. बिलकुल नाही.
एक 200 वर्षापूर्वी अशी पद्धत होती की सर्व महिलांना घरातली सर्व कामं करायला लागली. सडा, रांगोळी, स्वयंपाक, पण एव्हरीथिंग. हो. महिलेला विश्रांती मिळायची बघा. बिलकुल नाही. मग हेच विचार त्यांनी पण केलेले आहे. या हो. जगन्निर्मात्यांनी ते 5 दिवस तिला रेस्टसाठी दिलेले आहेत. हो. दुसरी गोष्ट, हं. मला सांग, ज्यांना हा प्रॉब्लेम्स येत नाही, हां. सगळ्यात महिलेचं मोठं सुख कशात दडलंय? मातृत्व. मात्र ज्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम येत नाही तिला मातृत्वाचं सुख मिळेल का? नाही दादा. म्हटलं ना की मगाशी सांगितलं तुम्हाला की अनेक आपल्या डोक्यात गैरसमज भरलेले आहेत. जसं मगाशी हो, हो. अमावस्येच्या बाबतीत बोललो झालं आपलं, किंबहुना आता तो विचारलेला प्रश्न. हो. आता तुम्ही इतर अमावस्येला काय करता? कारण धारण करायचा दिवस एकच आहे. एकच. हो. लक्ष्मीपूजनाची अमावस्या बरोबर. आहे. अजून 11 अमावस्या आहेत. हो. त्या दिवशी तुम्ही काय करता? अंगठी नाही धारण करायची, नाही. पण तुम्ही घरातले काही मीठ वगैरे टाकून, हो. गोमूत्र टाकून सगळं फरशी साफ करून घेता, बरोबर आहे? हो. लहान बाळ आहे तुमच्याकडे, त्याची जुट्ट काढता, हो. कोपऱ्या जाडून जळमट काढता, हो. बरोबर ना? हो. म्हणजे काय करता का तिने? घरातली निगेटिव्हिटी तुम्ही बाहेर. काढता. बरोबर. त्यासाठी कुठला दिवस आहे? अमावस्या. सो अमावस्या ही वाईट नाहीये हे प्रथम मी माझ्या परीनं सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदीच बरोबर. दादा, ही अंगठी वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असते का? खरं तर असं आहे की माझ्यापर्यंत जेव्हा हे शास्त्र आलं, हा. मी जेव्हा सुरुवात केली या कामाला, अच्छा. पवित्र कामाला, हा. अगदी पवित्र कामाला, हो. हो. त्यावेळेला साधारण 2 महिने अगोदर गणपती हा. त्याच आसपास सुरुवात करायचो मी द्यायला. अच्छा. त्याची स्प्लिट होत 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 2, 4, 6 महिने, हा. 8 महिने. आता बिलीव्ह नाही होणार तुला, तुला आश्चर्य वाटेल, मागील वर्षी 21 ऑक्टोबरला तो मुहूर्त होता हा. अंगठी धारण करायचा. हा. हा. 22 ऑक्टोबर पासून मला फोन यायला सुरुवात झाली, मला अंगठी हवी, मला अंगठी हवी. कारण ज्यांनी घेतली होती त्यांनी आपल्या स्नेहानं सांगितलं अशी बरोबर. अंगठी मी. बरोबर. मला आश्चर्य वाटलं, म्हटलं आता नाही मुहूर्त, आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. हा. 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 कारण ते सगळं सांभाळणं महत्वाचं असतं. कुठलं बोट, अगदी बरोबर. तो काही देण्याची एक पद्धत आहे, हा. ती विधी. तुम्हाला घरी काय विधी करायचा आहे? हा. 5 मिनिटाचा विधी आहे. 5 रुपये सुद्धा खर्च येत नाही. वेगळी पूजा मांडायची नाहीये. फक्त जे करायचं ते इथून करायचं. बरोबर. बुद्धिजीवी लोकांना पटो न पटो, माझ्याकडे अनेक सर्जन्स आणि हे येतात, हा. डॉक्टर्स, सर्जन्स हे ते, अच्छा. की ज्यांच्या आयांनी त्यांना बळजबरीने अंगठे घेतलेले आहेत आणि त्या थ्रू अनेक डॉक्टर्स आणि बुद्धिजीवी लोक आता अच्छा. त्या अनुभव सगळ्यात बरोबर. महत्वाचा अनुभव आहे. हो. हो. अगदीच बरोबर. आणि म्हणून तर मी म्हणतो, अरे तुम्ही कशाला 5 लिटरचा कॅन घेताय? पहिला चमचाभर औषध तर घेऊन बघा. तुम्हाला बरोबर. सूट झालं की देतो 5 लिटरचा कॅन तुम्हाला. हा. खरं सांगू का, मागच्या वर्षीचा एक अनुभव असा आहे ना मला. हा. बरं, ग्राहक देवता, बरोबर. कस्टमर इज युअर गॉड. अगदीच बरोबर. एक रोज त्यांनी आमची संपर्क केला फक्त फोनवर, हा. आणि त्याने सांगितलं मला 2 रिंग्स हव्यात. हा. त्यांना म्हटलं ओके सर, प्लीज कम शॉप आणि खर्च. हा. तर ते आल्यानंतर खूप गर्दी होती आणि पत्नी माझी कॅश काउंटरवर होती. अच्छा. आणि मी एकदम मागे होतो, कारण सगळ्यात शेवटची डिलिव्हरी असते ती माझ्या हातात द्यायची असते. हा. ही पद्धत आहे, ती आमच्या घराण्यात आलेली पद्धत आहे. ती अच्छा. पर्टिक्युलर एक माणूस असतो. अच्छा. तर ते तिकडे सांगितलं त्यांनी मापासाठी. हिने आमच्या मिसेस ते दुसरी तुमच्या हातातली अंगठी द्या मापाला, मला 1 मिनिट. हा. नाही, मी याच्या अगोदर तुमच्याकडनं अंगठी घेतलेली नाहीये. पण तिने सांगितलं की नाही, आमची पद्धत नाही सोन्याची देण्याची. हा. माहित नाही मला. आय नो पुण्यात ट्रॅफिक सेन्स नाही लोकांना, मुंबईतील लोकांना पुण्यात गाडी चालवणं अवघड पडतं. बहुतेक ते वड्याचं तेल वांग्यावर आमच्यावर होतं. हा. तर त्यांनी सरळ म्हणले, नाही मला सोन्याची झाली, माझ्या बायकोसाठी 8 ग्रामची आणि माझ्यासाठी 10 ग्रामची. अच्छा. तीच सांगितलं. तरी हा. ते मी जेव्हा अंगठीची डिलिव्हरी देत होतो, मला डिस्टर्बन्स येत होता. त्यांच्यात थोडासा आवाज वाढला, हा. हे झालं. मग मी जरा शांत केलं. 5 मिनिटं आपल्या एवढे डिलिव्हरी देतात, हा. मी तुमची शांत बोलतो. बसवलं मी त्याला शांत माझ्या, पाणी दिलं पहिले. गरम झालेल्या माणसाला पहिलं गार पाणी द्यायचं सगळं. हो. मग त्यांना शास्त्राने सांगितलं की आता सध्या भाव 92,000 आहे. सोन्याची अंगठी ही सुरुवातीला देत नाही आम्ही. हा. तुम्ही 20 ग्रामची बिस्किट घ्या, हा. पुढच्या वर्षी तुम्हाला सोन्यात करून देतो.
आता भाव कमी आहे कारण पुढच्या वर्षी निश्चित 2 लाख भाव झालेला असणार आहे. बरं. मला त्यांनी काय शब्द वापरले असतील, लाखाचे 12,000 करायला बसलेले सराफा हत्ती. म्हटलं ना कस्टमर इज कोडा, मोठं नसतं बोलायचं. हा. ओके, माझं नाही असं होतं, मी नाही लिहिली. बरं. चक्कर पडली डोंबिवलीवरनं वगैरे वगैरे. हा. इट्स ओके, आपण उलटं नसतं बोलायचं. बरं. सॉरी, माफ करा. हा अनप्रोफेशनलपणा हेच महत्वाचं. अरे कोण म्हणणार आहे तुम्हाला हो. ही सोने मागतायत ना सोन्याची, हो. मी सराफ आहे, मला सोनं विकायचंय. बरोबर. तो म्हटला तुम्ही सराफ आहात ना, हा. मला पैसे द्यायचे, तुम्हाला सोनं द्यायचं. हो. मी म्हटलं तुम्हाला इतर डिझाईन देऊ शकेन, गजांत लक्ष्मीशी गजांत लक्ष्मी आणखी तर अजिबात नाही देणार, होऊ शकत नाही ते हो. मॅटर. आणि ते एक चूक झाली ना तर सगळ्या आमच्या 65 वर्षाच्या जे मागचं जे चालत आले गणित त्याच्यावर पाणी पडेल. अच्छा. ठीक आहे. आणि असे अनेक अनुभव येतात. हो. कित्येक लोक येऊन मला विचारतात. एक मागच्या वर्षी एक आजोबा आले होते आणि मला बहुत प्रश्न विचारला त्यांनी मला की ही अंगठी घातल्यानंतर माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे म्हटलं. अच्छा. तर ती अंगठी घातल्यानंतर फरक पडेल का? हा. मी अजिबात चुकीच्या लोकांना सांगणार नाही की माझी अंगठी तुम्हाला जादूची आहे, ती तुम्हाला हे करेल ते करेल, अजिबात नाही. ही कुठल्याही तुमच्या व्याधींवरती काम करणार नाही. माझी अंगठी घातल्यानंतर तुमची मुलगी 12वीत पहिली येणार नाही. हा. धन याच्यासाठी जे उपचारासाठी जे पैसे लागतील ते मात्र माझ्या अनुभवावरून मी सांगतो की ते निश्चित उचलत. कारण ही धनप्राप्तीसाठीच अंगठी आहे. फॉर एक्झाम्पल मला तो विचारशील की बाबा ही मग याच काय तुम्ही तो दुर्मिळ पदार्थ घालता त्याच्यामध्ये, त्याचं महत्व आहे. अच्छा. गजांत म्हणजे काय गो? हत्ती. हत्ती. कुठल्या देवतेचं मान आहे? बरोबर, सांग. बरोबर. काही लोक इंद्र सांगतात. बरोबर आहे, त्याचं पण बरोबर आहे. त्याला ऐरावत म्हणतात. त्याला 5 तोंड असतात. अच्छा. लक्ष्मीची 2 वाहन आहेत, एक हत्ती आणि एक घुबड. मी घुबड पाहिलेली नाही अजून. सो ज्याच्यावरती ती विराजमान होते त्या व्यक्तीला आयुष्यात धनाला कधीही कमतरता येत नाही. ही श्रद्धा, ही मल्याळी शास्त्राप्रमाणे ही श्रद्धा आहे लोकांची. अच्छा. फॉर एक्झाम्पल तुला महाराष्ट्रातली एक सांगतो आख्यायिका. आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा असते. तुम्ही काय करता कोजागिरी पौर्णिमेला? दूध. ओके. जे आहे दूध घेतात, छान मसाला वगैरे मसाला टाकून रात्री जागरण करतात, चंद्राला दाखवतात, राशन करता. तुझ्या आजीला विचार तू, नभामध्ये अशी आख्यायिका आहे, नभामध्ये शंकर पार्वती विहार करत असतात आणि ते को जागरती म्हणजे कोण जाग आहे त्यांना तथास्तूचा आशीर्वाद देतात. अच्छा. हे शास्त्र तसं आपल्याकडनं अनेक वेळेला लक्ष्मी तुम्हाला माहिती ही चंचल आहे, अस्थिर आहे. अगदी. तिचं दुसरं नाव आहे कडक लक्ष्मी. तिचा अवमान अजिबात ती सहन करू शकत नाही. जाणते अजाणतेपणी आपल्याकडनं असंख्य चुका होतात. लक्ष्मीच्या बाबतीत तिचा अवमान होतात. आता ती जर रुसली ना ते सगळे प्रॉब्लेम सुरू झाले म्हणून समजा. पण ती काही फार आनंदी असते का आपल्यापासून जाऊन, कारण आई येते शेवटी बीच, पण ती कडक पण आहे. सोपं का आपल्या बोलण्या चालण्यामध्ये एक कसं वाक्य असतं, जोपर्यंत नाक घासत येते ना माझ्या पुढे तोपर्यंत मी त्याला माफ करणार नाही. ऐकलं असेल ना? ऐकलेलं आहे. मी शाळेत असताना मी उशिरा वगैरे गेलो ना मला कान पकडून असं बेंचवर वगैरे उभं करायला. तो जो विधी आहे ना, तो विधी हे नाव दिले ती ऍक्च्युली क्षमा याचना आहे लक्ष्मीची. तो दिवस जो आहे तो लक्ष्मी प्रसन्न असल्याचा दिवस आहे. पूर्ण दिवस नाही, तो ठराविक काळच, एक प्रहर. त्या प्रहरामध्ये तथास्तूच म्हणते ती, जसं शंकर पार्वती आपल्या महाराष्ट्रात आपली व्याख्या आहे तशी तिकडची व्याख्या आहे, तथास्तू म्हणत असते. त्यावेळेला तुम्हाला काही कृती आणि काही वाक्य ही मनातल्या मनात बोलायची. ती अंगठी देताना आम्ही तुम्हाला तशी कशी विधी आहे, अगदी 5 मिनिटाचा विधी आहे, पण करायचा आहे तो बाय हार्ट, इथून श्रद्धेने, कुतूहल म्हणून नाही करायचं. अनुभव
प्रत्येक वर्षी मला 8,000 10,000 लोकांना परत पाठवायला लागतं. संपले, माफ करा, पुढच्या वर्षी या वर्षी योग नाही. आणि खरं सांगतो, ही अंगठी योग असल्याशिवाय मिळते नाही. कित्येक लोक रेडिओवर माझी मुलाखत येते हा. किंवा कुठे ऐकतात, कुठे येऊ घेऊ हा. जमत नाही, हा. त्याला म्हणतात योग नाही. ही अंगठी लहान मोठी करता येत नाही. हा. त्यामुळे प्रॉपर मापाप्रमाणेच करायला लागते. कारण अच्छा. धातू वाढवू शकतो, पण त्याच्यामधला घटक पदार्थ लांब कसा करणार? बरोबर. सो प्रॉपर माप आम्ही आता बाहेर ना, आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरने मला फोन केला आणि एकदा माप द्यायला या, एकदा अंगठी घ्यायला या. हा. नो, आम्ही त्यांना फोनवर इन्स्ट्रक्शन देतो कशा पद्धतीने तुम्ही माप काढायचे ते मला कळवायचंय. एक व्हिडिओ कॉल केला तर मी तुम्हाला रिंग्स सुद्धा दाखवू शकतो. हा. नॉर्मली आम्ही लेडीजला सिंगल लाईन सजेस्ट करतो, हा. कारण बोटं नाजूक असतात तुमची. हो. काही मंडळी 80 85 90 किलो, त्यांना डबल लाईन, हा. काही त्याच्यात असतात टिबल लाईन, काही अजून त्याच्या पुढची असतात. हा. एक लक्षात ठेवा, एक लाईन आहे म्हणून त्याचा कमी इफेक्ट आहे आणि 4 लाईन आहेत म्हणून त्याचे इफेक्ट जास्त आहे. अजिबात नाही. लक्षात आलं? नो मार्केटिंग. हो. मी मार्केटिंग करत नाहीये. हा. नाही तुम्ही म्हटलं सर 2 4ची घ्या, जास्त चांगली दिसेल, जास्त मोठी, जास्त कॉस्टली. हो. प्रमोशन कशाचं केलं पाहिजे मी? जास्तच. पण म्हटलं ना, आम्ही तिथे व्यापार करत नाही, व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे आम्ही पाहत नाही. बरोबर. दादा, या अंगठीची वर्ल्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालेली आहे आणि ही अंगठी जर घ्यायची असेल तर मग तुम्ही कशा पद्धतीने ते सांगाल किंवा त्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? कारण की अंगठीची मागणी तर खूप वाढलेली आहे. हो, परदेशात तर माझ्याकडे लोक येतात अंगठीला. हा. कसं होतं, परदेशातनं जी मंडळी येतात, हा. आता मोस्टली पश्चिमेकडनं, म्हणजे युरोप, US, ही मंडळी डिसेंबर एंडला येतात. बरोबर. ख्रिसमसची सुट्टी असते हो. आणि तोपर्यंत आपली दिवाळी संपलेली असते. हो. बरं, इकडच्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या अंगठ्या धारण केलेल्या असतात आणि त्यांना आग्रह केलेला असतो की नाही घ्या म्हणून. हो. ते जेव्हा येतात ते म्हणतात आम्ही मग ते सुट्टी नाहीये. त्यांना मी अंगठी देताना फक्त एकच रिक्वेस्ट करतो किंवा प्रॉमिस घेतो त्यांच्या की प्लीज तुम्हाला याचा फायदा जर पाहायचा असेल ना तर मध्ये आधी नका धारण करू. आता पूर्वेकडे असेल तर ते आपल्यापेक्षा अगोदर अलीकडे असतात. वेळ भारतीय वेळेत कुठली वेळ येते त्याप्रमाणे तुम्ही टाइम झोन ऍडजस्ट करा आणि त्यावेळेला तो छोटासा विधी करून त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. अच्छा. कोणत्याही दिवशी अंगठी काढायची गरज नाहीये. अच्छा. याला कुठलीही पथ्य नाहीये. अच्छा. याच्याबरोबर तुम्ही कुठलीही ग्रहाची खाड्याची अंगठी घातली असेल तरी काहीही फरक पडत नाही, कारण याचा आणि ग्रहाचा अंगठीचा काहीही संबंध नाही. अच्छा, माझ्या बोटात बघ, आता ही इकडे एक अंगठी दिसेल तुला, हे डायमंड आहे आणि ही बघ ही स्पेशल अंगठी आमची गजांतलक्ष्मी अंगठी. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये कुठलं मेटलच वापरलं नाही मी. हे मला तिथे जिथून मला हे दुर्मिळ मटेरियल मिळतं त्यांनी प्रेमाने मला विनून दिली, पण मी त्याला म्हटलं बाबा पैसे घे, कारण ती त्याशिवाय मला लागणार नाही. बरोबर. तर ती कुठल्याही इतर खड्यांबरोबर घातली तरी काहीही प्रॉब्लेम नाही. अच्छा. याला कुठलं, पहिली गोष्ट कुठलंही पथ्यपणे नाहीये. अगदी रोज पार्टी घेतली तुम्ही. इनफॅक्ट ही अंगठी घातल्यानंतर रोज पार्ट्या होणारच तुमच्याकडे. दादा, श्री गजांत लक्ष्मी अंगठी यांच्या किमती साधारणतः कशा असतात? मागते नगण्य किमती असतात. मी म्हटलं ना, याच्यात सोन्याची घेतली तर किंमत जास्त पडेल. अच्छा. चांदीची, तांब्याची, पंचधातूची, याच्यामध्ये 100 रुपयाची जर अंगठी असेल तर 5 रुपयाचाच फक्त तो धातू आहे. अच्छा. बाकी म्हणजे आपल्याकडे म्हण आहे बघ, चारण्याची कोंबडी आणि 12चा मसाला. ती म्हण आता बदलायची अंगठी. 5 पैशाची कोंबडी, 95 पैशाचा मसाला असं म्हणूया आपण. पण तो मसाला इतका छान आहे म्हणून तर जे काही वर्षभर अगोदर लोक बुकिंग करतात लोक. बरोबर. याच्यामध्ये कसं आहे माहिती का, मी ना कुणाला या अंगठीपासून वंचित ठेवू इच्छित नाही. तळागाळातल्या लोकांपर्यंत अंगठी जावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. कारण आम्ही हे कुठेतरी पुण्याचं काम करतोय की आमच्या वर सोपवलेली देवानी ही मोठी जबाबदारी पार पडतोय. त्यामुळे अगदी 6,500 रुपये, पण त्यामध्ये 500-600 रुपयाचं सुद्धा धातू नाही. अच्छा. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो घटक पदार्थ, तो महाग असतो. आणि दुसरी गोष्ट, ही अंगठी फक्त बंगाली कारागीरच करतात. त्यांचे लेबर्स.
6,500 पासून आहे. 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन तुमची पोटाची मापं काय आहेत. हा. माझ्याकडे ब्रेसलेट सुद्धा आहेत. हा. 40-50,000 रुपयाची. हा. दुकानदार माणूस काय करणार आहे, अंगठी विकण्यापेक्षा ब्रेसलेटला प्राधान्य दे. हो. मला विचारलं तरी म्हणतो पहिल्यांदा अंगठी घातलीत का आपण? हा. तो जर म्हटला नाही मला ब्रेसलेट आवडले तर हा. म्हणतो नाही, प्रथम अंगठी घ्या. हा. ज्या अंगठीला महत्व आहे ते ब्रेसलेटला नाही. बरोबर. नंतर हाऊस म्हणून तुम्ही घ्या ब्रेसलेट पण. हो. पण प्रथम तुम्ही अंगठीचं धारण केली पाहिजे, ती सुद्धा ठराविक बोटामध्येच. हा. अनामिकेत. दादा, परदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? सांगितलं ना की हा. आमच्याकडे मापाची जी दांडी आहे ना, ती रिंग साईज म्हणतो आम्ही. हा हा. इट्स अ युनिव्हर्सल. अच्छा. म्हणजे वॉशिंग्टन मध्ये त्यांनी कुठल्याही ज्वेलरकडे जावं हा. आणि फिंगरिंगचं माप घ्यावं. हा. सिडनीला पण जावं, हा. तेच माप आहे. जोहान्सबर्गला जा तेच माप आहेत, मॉस्कोला जा तेच माप आहे. अरे वा. त्यामुळे काय होतं, कमीत कमी ऍटलिस्ट तुम्ही मला जर तो नंबर कळवलात हा. तर तुमच्या इथल्या नातेवाईकांकडे मी अंगठी देऊ शकतो. अच्छा. कित्येक वेळा मी सांगतो दिवाळीच्या अगोदर पाठवायचे ना, हा. आता चांदीची अंगठी हे ते किरकोळ गोष्ट आहे. हो. फराळ पाठवताना का नाही तुम्ही कुठे टाकून द्या त्यामध्ये. हो. आणि तो विधी कसा करायचा हा. त्याचे आहे आमच्याकडे, अच्छा. ते पण पाठवून द्या, वेळेत मिळेल त्यांना. अच्छा. दादा, माझी एक बहीण आहे जी पंजाबला राहते. जर तिला ही अंगठी हवी असेल तर मग तिने काय करावं? अगदी साधं आहे. हा. ती इकडे येऊ शकणार नाहीये. नाही. हो. दिवाळीत ती तिकडेच असतं रे. कधी कधी तर ती 1 किंवा 1.5 वर्षानंतर पण येते. एक काम करायचं, तिला फोन करा. हा. मोबाईलमुळे जग एकदम असं जवळ आलं नाही. हो, अगदीच. एक फोन करा, कुठल्याही ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जा. हा. त्यांना फिंगरिंगचं अच्छा. माप विचार. हा. ते तुम्ही मला कळवा. हा. तुम्हाला लुधियानाला आमचं कुरिअर जाईल. अरे वा. तेवढी आता म्हटलं ना, हे काम आम्ही सेवाभावी किंवा निस्वार्थ बुद्धीनं करतो. हो. म्हणून तळागाळातल्या लोकांपर्यंत ती अंगठी जावी म्हणून मी अगदी काय ठीक आहे, त्याच्यात महत्व नाहीये ना. हो. जेव्हा धन येईल त्यांच्याकडे, हा व्यापारी आहे मी, हा. त्यांच्याकडे जाईल तेव्हा माझ्याकडे पण येणार आहे. हो, अगदी बरोबर. गप्पा मारता मारता मला अंगठीबद्दल पण विस्ताराने माहिती मिळाली. मला कोणीतरी सांगितलं पण होतं या अंगठीबद्दल आणि आज तो योग आला. खूपच छान. मला खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत या विषयाबद्दल, अंगठीबद्दल गप्पा मारून. धन्यवाद. नमस्कार.